तर सगळ्या संघनायकांना आणि खेळाडूंना विनंती करतोय ज्या दहा संघ जे 6 संघ ज्यानं ट्रॉफी जिंकले सगळ्या संघाच्या संघनायकांना विनंती करतो की सगळे खेळाडू प्लीज स्टेजच्या समोर या. या सगळ्यांनी जेवढे तुम्ही जवळ लवकर येणार तेवढा बक्षीस वितरण समारंभ लवकर घेतला जाईल. तर मी पहिल्यांदा अनाउन्समेंट करतोय या स्पर्धेमधला 6वा क्रमांक ज्या जिंकल्या त्या संघाच्या संघनायकाला संघ आहे तो म्हणजेच प्रिन्स स्पोर्ट धाकटा खांदा क्रमांक 6. चला यायचं आपण 6व्या क्रमांकाची बक्षीस जाते ती म्हणजेच धाकटा खांदा संघनायक आपण यायचं आहे. क्रमांक 6 या स्पर्धेमध्ये राहिला. 48 संघामधून 6 संघ सुपर 6 मध्ये पोहोचले आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाजीच्या आधारावरती ज्या संघानं सुपर 6 मध्ये प्रवेश केला आपल्या गोलंदाजीनं सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा संघ ठरलाय धाकटा खांदा प्रिन्स स्पोर्ट्स धाकटा खांदा. तर अभिनंदन. क्रमांक 5 वाटलं होतं की कदाचित हा संघ फायनल खेळेल परंतु वाटणं आणि असण्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे. झालं वेगळंच. क्रमांक 5 वर राहिलाय संघ स्वर्गीय रामचंद्र मोठी प्रतिष्ठान उसटणे संघ. अनिलदादा ढोपरी अनिकेत ढोपरी एका संघामध्ये बाप आणि 2 मुलांना घेऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावत मात्र या संघ स्ट्रॉंग बनवलाय. जोरदार टाळ्या होऊ दे एकदा. क्रमांक 5 स्वर्गीय रामचंद्र मोठी प्रतिष्ठान उसटणे संघ. धन्यवाद अनिल दादा. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ तुमचा राहिला. हार्ड लक म्हणेन परंतु आपण क्वालिफाय केलं आणि 5व्या क्रमांकावर आपलं समाधान मानावं लागतंय. क्रमांक 4 हाही संघ अप्रतिम या स्पर्धेमध्ये खेळला. हाही संघ पुढे प्रवास करेल असं वाटत होता परंतु वाटणं आणि असण्यामधला फरक राहिला जरूर आणि तो संघ ठरला आहे क्रमांक 4 चा मानकरी जितू 11 नेरे संघ. जितू 11 नेरे संघ. चला बाली या आपण क्रमांक 4. एकदा जोरदार टाळे होऊ दे. आमच्या पंचक्रोशीतील सर्व उत्कृष्ट संघ म्हणून राहिलाय. यंदाचा मोसम काय गाजवलं या संघानं. जितू 11 नेरे संघ बाली अँड टीम सचिन मोरे सुशांत गायकर आदित्य मस्कर या सगळ्या मंडळीने मात्र आपल्या संघाला 4 चांद लावलेत. तो संघ क्रमांक 4 वर राहिलाय जितू 11 नेरे. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. क्रमांक 3 काय लढलाय संघ या स्पर्धेमध्ये ना. या संघाला खूप कॉन्फिडन्स येईल. ज्याप्रमाणे धनंजय खेळलाय ज्याप्रमाणे प्रणय खेळलाय ठरलाय श्री गणेश डेरवली संघ क्रमांक 3 या स्पर्धेमधला तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्री गणेश डेरवली संघ. अभिनंदन धनंजय. अप्रतिम खेळ राहिला तुमचा. दिनेश पाटीलचाही खेळ उत्तम राहिला.
विनायक धुमाळ यशस्वी कामगिरी नाही करू शकला, परंतु चांगली साथ राहिली. परंतु प्रणलनं काय 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 दाखवलं या स्पर्धेमध्ये. प्रशांत मुळेकडून भल्या मोठ्या अपेक्षा नेहमी या संघाला राहतात. तर विनायकजी तुमच्या सगळ्या संघाचं मात्र मनस्वी आभार. आणि क्रमांक 3 चा मानकरी ठरलाय श्री गणेश डेरवली संघ. अभिनंदन, वेल प्लेट, उत्तम खेळ राहिलाय तुमचा. या स्पर्धेमध्ये मेगा फायनल काय रंगली आहे. एक अविस्मरणीय खेळ. मला वाटलं की आपल्या आयुष्यामध्ये आणखीन एक चांगली गोष्ट कुडावे संघ नोंद करेल, परंतु ते मंजूर नव्हतं. कारण मित्रांनो, मातबर बनण्यासाठी तुम्हाला या गोष्टी दिसणंही गरजेचं आहे. बामणडोंगरी संघ उगाचच नाही मोठा बनला, अंतिम क्षणापर्यंत चिटकून राहिला सामन्याला. एक 5व्या बॉलवर आलेल्या 2 धावा, एक खराब फेकीनं सगळं चित्र बदललं आणि अंतिम चेंडूवर शुभमनं मात्र भिरकावला षटकार. द्वितीय क्रमांक. परंतु मी एक गोष्ट नमूद करेन, इथे कोणीही जिंकलं नाही, कोणीही हरलं नाही. विजय झाला तर फक्त क्रिकेटचा. कारण कुडावे संघ पराभूत झाला असं म्हटलं तर कदाचित वाईट जाईल. काय लढलाय संघ. 21 धावा वाचवल्या 3 षटकामध्ये, 4 षटकामध्ये 32 धावा वाचवल्या आणि या 26 धावा जवळपास वाचवण्यात यश मिळालं होतं. परंतु बामणडोंगरी संघ त्यानं मात्र बाजी मारली आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेमध्ये स्वर्गीय निमेश आणि स्वर्गीय धनराज स्मृती अक्षय 11 कुडावे. चला या राकेशजी, संपूर्ण टीम. काय खेळ राहिलाय. ऋषिकेश ठोंबरे, अजय ठोंबरे, हितेश, सागर मोरे या सगळ्या मंडळीनं मात्र प्रभावी कामगिरी केली आहे. राकेशजी ठोंबरे यांच्या आधिपत्याखाली रुपयाजी ठोंबरे असतील या सगळी मंडळीनं मात्र खूप छान कामगिरी नेहमीच केली आहे. जुने जाणते खेळाडू राहिलेत. रमेशजी ठोंबरे, मच्छिंद्र ठोंबरे या सगळ्या मंडळीनं चांगली साथ या संघाला राहिली आहे. छोट्या आणि मोठ्या गाण्या बैलाचे मालक राजेशजी पाटील यांनी पॅक केलेला हा कुडावे संघ. जोरदार टाळ्या होऊ द्या. अंतिम सामना काय लढलाय. प्रत्येक सामना या संघानं आपल्या गोलंदाजीच्या हिमतीवर काढलाय. फलंदाजी अजय पाटीलची बहारदार राहिली. एका सामन्यामध्ये संदीप मोरेचा विस्फोटक खेळ पाहिला, परंतु गोलंदाजी हे मुख्य अस्त्र पुन्हा एकदा कुडावे संघाचं राहिलाय. तमाम कुडावेकरांचं आपण अभिनंदन करूया, कारण खूप मोठा प्रेक्षक वर्ग या कुडाव्याला आहे आणि तो मोठा प्रेक्षक वर्ग घेत या स्पर्धेमध्ये बेलवलीच्या टुर्नामेंटमध्ये आमदार ट्रॉफीमध्ये मात्र भरीव कामगिरी राहिली. हरिचंद्र ठोंबरे यांचंही आपण स्वागत करूया. तुमच्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत करतो. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा. शेवटच्या सामन्याचा सामनावीर नो डाऊट. 18 धावांचा पाठला केला शुभम पाटील. बामणडोंगरी त्याला यायचंय. बामणडोंगरी या सगळ्यांनी फ्रंटला. अंतिम सामन्याचा सामनावीर शुभम पाटील. 18 धावा ठोकल्या. एका चेंडूवर 6 धावांची गरज असताना षटकार दाखवला. 4 धावांची गरज षटकार दाखवला आणि सामन्याला काढून दिली. तो ठरला शुभम पाटील. अंतिम सामन्याचा सामनावीर चिकू. ग्रेट परफॉर्मन्स. अभिनंदन. या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलंय.
आणि स्पर्धेमध्ये उत्तम परफॉर्मन्स राहिला. अतिशय उत्तम खेळ करत आपल्या संघाला ज्या वेळेला फलंदाजाची गरज राहिली त्याला फलंदाजी केली. क्षेत्ररक्षणामध्ये तर 2 हात केलेत. तो ठरला खेळाडू या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक टीम असेल टीम बामणडोंगरी आर्यन नाईक. या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 4 संघामध्ये 6 संघामध्ये विभागूनपेक्षा 4 बक्षीस आहेत. त्याच्यामुळे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोलंदाज फलंदाज 3 आणि सिरीज असे 4 संघामध्ये विभागून देण्यात आलेत. कूलर आणि ट्रॉफी या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आर्यन नाईक वय वर्ष 17 इयत्ता 11वी. परंतु तेजस म्हात्रे आणि टीम नव्या खेळाडूंना उभं करण्यावर तेजस म्हात्रेंचा हात कोण धरू शकत नाही. आणि फिल्डिंगसाठी नेहमी सर्कलच्या बाहेर उभा राहणारा हा एक आदर्श खेळाडू. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा एकदा, तेव्हा तुमच्यासाठी कोणतरी वाजवेल. आपली ट्रॉफी मिळाली की तुम्ही पण वाजवा. बामणडोंगरी एकटा तेजस वाजवतो, त्यांना माहिती आहे सांभाळणारा बाप आहे आपला. त्याच्यामुळे आम्हाला ज्यांच्याकडून एक सायकल लाभली ते मच्छिंद्रदादा फडके आणि त्यांची सुकन्या साक्षी साची मच्छिंद्र फडके हिला विनंती करेन या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज 6च्या 6 कर्णधार. आता एक संघ संपला म्हणजे 5 कर्णधार तर माझ्याकडे पाहत असतील कोण तो परंतु तोच तो आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती सामने फिरवले. आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती सामने एकतर्फी केले. मेडन विकेट मेडन षटक टाकलं, हॅट्रिक घेतली. सौरभ भगत धाकटा खांदा या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. काय गोलंदाजी राहिली आहे, सगळ्यांना प्रभावित केलंय सगळ्यांना. तोच ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. साची मच्छिंद्र फडके यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या वतीनं ही सायकल आणि ट्रॉफी देत मात्र सौरभ भगतचा सन्मानाचा जोरदार टाळ्या होऊ द्या खांदकर. उत्कृष्ट फलंदाज यासाठी आम्हाला जी सायकल देण्यात आली आहे ती हप्प्या फॅब्रिकेशनचे सर्वा जगदीशजी शेळके यांच्याकडून देण्यात आली. आणि उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधला ज्यांना ट्रॉफ्या भेटलेत त्यांनी आमच्याकडे पाहावं. कुडावे संघ जर नाव अनाऊन्स झाला आणि जर कोणी आलं नाही मग तो कुडावे असेल कोणी असेल किंवा डेरवले असेल तर आम्ही लगेच दुसरं नाव डिक्लेअर करू, याची नोंद घ्या. लक्की ड्रॉ या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज आपल्या फलंदाजीने मंत्रमुग्ध केलं परंतु ऑलराऊंडर परफॉर्मन्स काय राहिलाय खेळ. अनेक सामन्यामध्ये उपयुक्त कामगिरी केली. गोलंदाजीने तर प्रभावित केलं परंतु सलामीला येत ज्या खेळाडूंना सगळ्यांना 4 मुंड्या चित केलं तो ठरलाय नो डाऊट. इथे पण धक अजय ठोंबरे कुडावे. अफलातून इनिंग्स अफलातून गोलंदाजी ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिलाय आणि तोच ठरलाय या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज अजय ठोंबरे. चला या लवकर. अजय ठोंबरे वेल प्लेड. अभिनंदन अजय ठोंबरे. काय उत्तम गोलंदाजीने अफलातून इनिंग्स तुमच्या राहिल्या आणि संघाला मात्र सरळ क्वालिफाय केलं फायनलमध्ये. जोरदार टाळ्या होऊ दे एकदा अजय ठोंबरेसाठी या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. आणि आता मात्र ज्याची चाहत लागते सगळ्यांना, प्रत्येकाला आपल्या स्वप्नातली बाईक हवी असते. मालिका वीर मी तर असं म्हणायचो की आजवर फक्त ऑलराऊंडरलाच बाईक मिळते
आणि बहुतांशी सगळ्यांचं म्हणणंही असंच आहे की जो ऑलराऊंडर राहील त्यालाच बहुतांशी बाईक मिळेल. परंतु त्यापूर्वी आपण जाऊया. प्रथम क्रमांक ट्रॉफी जातीये वन मॅन रायगडचा टायगर आता मात्र संघ ठरलाय. कोणत्याही संघाच्या विरोधात खेळण्याचं धाडस ज्या संघानं दाखवलाय. शिवदाणी बामण डोंगरी नाव नाही मित्रांनो, हे सगळं ब्रँड आहे. क्रमांक 1 चला या आपण बामण डोंगरी संघ. क्रमांक 1 आमदार चषक 2025 चा चॅम्पियन संघ. एक बॉलवर 4 धावांची गरज असताना ठोकलाय षटकार शुभम पाटीलनं. त्याच्या अगोदरचा सामनाही असाच बनला. डेरोळी संघाच्या विरोधात खेळतानाही काय कमालीचा खेळ राहिला होता, पण इथे मात्र चॅम्पियन बनलाय. जोरदार टाळ्या होऊ दे एकदा. आमदार चषक 2025 चा चॅम्पियन संघ पुन्हा एकदा त्याचे मात्र टीम थक दिरफाटल टीम टीम बामण डोंगरी. या स्पर्धेमधला माली कबीर सर्व प्रमुख अतिथींना विनंती करेन की आपण सगळ्यांनी बाईकच्या आसपास चला. माली कबीर साठी असलेली ही बाईक आणि सुंदर ट्रॉफी तर मी विनंती करेन ज्यांच्याकडून आम्हाला सुपूर्द करण्यात आली त्या आदरणीय माजी सरपंच तर विनंती करेन माजी सरपंच भरतदादा पाटील आणि प्रणव पाटील यांच्या शुभ हस्ते आणि संपूर्ण आयोजन कमिटी यांना विनंती करेन या स्पर्धेमधला सर्वात उत्कृष्ट खेळाडू. आणि कोण म्हणतो की फक्त गोलंदाज आणि फलंदाज असलेल्या ऑलराऊंडरलाच फक्त बाईक मिळते, परंतु पट्ट्याच्या मनगटामध्ये आजही ती क्षमता, आजही ती ताकद, आजही ती दहशत आणि आजही तोच दरार राहिलाय. क्लास लाईफ टाईम राहिला तील मात्र शंका नाही. कधी कधी बॅट पॅचमध्ये आला की थोडं थांबतो, परंतु लगेचच हे नवे असतात ना, नवे बाली की लगेच चेहरा दाखवतात. परंतु त्या बालीनं दाखवलाय सगळ्यांना, मी अजून म्हातारा नाही झालो, तुमच्यासारखी मुलांना मी घडू शकतो. वन मॅन आर्मी आसपास येऊ दिलं नाही कुणाला. तो ठरला या स्पर्धेमधला माली कबीर. 117 रन, 2 विकेट्स बेदोलीकरांचे टिपले, पॉइंट्स बनले 127. नाव आहे बाली प्रवीण चोरगे. बाईक क्रमांक 5, बाईक नंबर 5 आपल्या आयुष्यामधले मित्रांनो. फलंदाजीच्या आधारावरती हे बाईक कमावणं सोपं नाही, परंतु ज्या ज्या वेळेला बरसलाय त्या त्या वेळेला मात्र बालीनं असाच परफॉर्मन्स दिलाय.
या सामन्यावर या स्पर्धेवर अधिराज्य गाजवलं फलंदाजानं. जोडल्या तब्बल 117 धावा आणि 2 विकेट्स. तर संतोषजी पाटील, स्वपनदादा चोरगे मालिकावीर ठरलाय. आपल्या आयुष्यामधली 5वी बाईक राहिली ती म्हणजेच बालियाला. प्रवीण चोरगे नेरे जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा. तर अभिनंदन वाली, आपल्या आयुष्यामधली ही 5वी बाईक. काय भावना आहेत तुझ्या? भावना तर सेम आहे. जशी पहिली मिळाली तशी 5वी मिळाली. आणि हा सर्व आहे तो टीमचा खेळ आहे. एका मुलं कधी बाईक भेटत नाही. जर माझा खेळ पहिल्या मॅचला कमी पडला, पण आमच्या टीमने बॅकअप देऊन आम्ही जिंकलो. त्याच्यानंतर धुरामीने अंगावर घेतली आणि मॅच जिंकवण्याचा प्रयत्न केला. प्रेमात आणि खेळात सारखं असतं असं तुझं म्हणणं आहे. पहिली असते, नंतर मिळालेल्या सगळ्या परक्या असतात. परंतु बाईक पहिलीची फिलिंग्स वेगळी असते. त्यानंतर 4 बाईक. आजकाल ग्रामीण क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर्स 99% ऑलराऊंडर्सला बाईक जाते. कारण क्लोज काउंटर्स होतात 10-12 रन्स 15 रन्सचा. आणि त्याच्यामुळे गोलंदाज असलेल्या त्या ऑलराऊंडर्सला तो बेनिफिट मिळतो. आज तो आसपास येऊ दिला नाही. आणि ह्या 5 बाईक तुझ्या आयुष्यात फक्त फलंदाजीच्या आधारावरती घेतलेत. तुझ्या या क्लास परफॉर्मन्सविषयी, तुझ्या सरावाविषयी आणि तुझ्या उत्तम खेळाविषयी काय बोलशील? सर्वप्रथम मी टीमचे आभार मानेन. आणि प्रथम मी तर आमचे सिनियर खेळाडू परेश आणि सूरज यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम चालू असते. आणि त्यांना मिळालेली आमची साथ, त्या साथीने आम्ही टीम जोडण्याचा प्रयत्न करतो. संभाजी मस्कर, रामदादा यांचंही योग्य मार्गदर्शन आम्हाला असतो. पण सूरज आणि परेशच्या हाताखाली पूर्ण आमची टीम चालू असते. आणि त्यांना आम्ही यंग ब्रिगेडनी त्यांना साथ देण्याचा प्रयत्न करतो. एक शेवटचा प्रश्न, मग 2 प्रश्न. हे संपूर्ण आयोजन आणि त्याचबरोबर इथले लाईट्स याविषयी काय मत काय तर म्हणशील? नक्कीच लाईट चांगले असल्यामुळे खेळायला पण चांगला वाटतो. आणि आयोजनाबद्दल बोललं तर आयोजन खूप चांगलं आहे. हीच प्रेरणा घेऊन आमची ते पण नाईट आहेत, त्या नाईट आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि धन्यवाद देतो आयोजकांना. तसेच अजयनी एक फोन केला होता का आमची तर मॅचेस आहेत, खेळशील का? त्याला फक्त त्या शब्दावर सांगितलं का तुझ्या शब्दावर आम्ही खेळतो म्हणून. इथे आता शेवटचा प्रश्न. अजयच्या नावावरती 5 बाईक राहिलेत. अंतिम प्रश्न. एक एज फॅक्टर टीममध्ये राहतो. जुने खेळाडू, नवीन खेळाडू. कधीतरी अशी वेळ येते की नवीन खेळाडू आपल्याला डॉमिनेट करतात. आपला फॉर्म, आपला काम आणि या सगळ्या धांदलीमध्ये कधी परफॉर्मन्स डाऊन व्हायला लागतो. त्यावेळेला स्वतःला आपल्या संघामध्ये असं गिल्ट फील व्हायला होतं की काय करू. शरीर सांगतोय, मन सांगतोय खेळ, परंतु परफॉर्मन्स होत नाही. त्यावेळची नेमकी मनस्थिती काय असते? अशी परिस्थिती माझ्यावर सुद्धा आलती. कारण आम्ही प्रथम 7 मॅचेस खेळलो, 1 राऊंड पण नव्हतो जिंकलो. पण परेश आणि सूरजच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आमची मीटिंग घेऊन आम्हाला बॅकअप केलं का जशी पूर्वीची फलंदाजी होती त्याच फलंदाजीनं आदित्य आणि मी ओपनिंग करायचो. त्याच जोमाने आणि त्याच जोशाने का आम्हाला परत प्रवीणचे म्हणजे बाळीची फलंदाजी बघायला आवडेल. तर त्यांनी पूर्ण आम्हाला परत बॅकअप केला. भले पहिल्या बॉलवर आउट होऊ दे या लास्ट बॉलवर, पण ओपनिंग तुम्ही करायची. हे मार्गदर्शन परेश आणि सूरजच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण आमची टीम चालू राहिली. तर मित्रांनो, वय फक्त आकडे असतात. याचा जीता जागता उदाहरण म्हणजे प्रवीण चोरगे बाली. आपल्या वयावर मात करत सगळ्या तरुणांना आदर्श ठरलेल्या बालीला त्याच्या आयुष्यामधल्या या 5व्या मोटरसायकल आणि मालिकावीरासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा.